राम राम मंडळी, नमस्कार. तर आज आपण नवीन असा गाजराची खीर बनवणार आहोत, जी तुम्ही कधीही खाल्ली नसेल. तर नक्की ट्राय करून बघा. एक कढईमध्ये मी 1 चमचा तूप घातले, साजूक तूप गाईचं, ते पण तुम्ही कुठलंही घालू शकता. त्यात मी थोडेसे शेवया घातलेले आहेत. ते शेवया छान अशा 1-2 मिनटं परतून घेतल्यात मस्त. आणि मी 1 गाजर असं खिसून घेतलेलं होतं, मोठ्या खिसणीने खिसलेलं होतं. ते गाजर हे त्याच्यामध्ये टाकून चांगलं आपण परतून घ्यायचं 1-5 मिनटं तरी. आणि हळूहळू परतून घ्या. परतत आलं की अजून त्याच्यामध्ये आहे ना 1 चमचा साजूक तूप घाला. खूप छान लागते ही खीर. कधी खाल्ली नसेल तर नक्की करा. काय थंडीचे दिवस आले की गाजर तर आलंच, आणि खूप स्वस्त असतात गाजर. आणि ह्या दिवसामध्ये गाजराचे पदार्थ म्हणले की आहा, खूप मज्जा येते आणि खूप खायला पण चविष्ट लागतात. गाजरचं खीर बनवा, गाजरचा हलवा बनवा, गाजराची बर्फी बनवा, काही बनवू शकतो आपण. खूप छान लागते. आता परत मी त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. छान असं आपण परतून घेऊया मस्त त्याला. ह्याचा कलर पण खूप सुंदर येतो आणि चवीला तर खूपच छान लागते ही खीर. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. आता याच्यामध्ये मी काजू, बदाम, पिस्ते ह्याचे काप केलेले होते ते घालणार आहे. आणि थोडेसे मनुकेही टाकलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये चारोळीही टाकू शकता. आणि 1 अर्धा चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. वेलचीने तर चव सगळ्या खिरीमध्ये घातली किंवा सगळ्या खिरींची चव वाढते. आणि वेलची पूड तर हे आपल्या इथं रेग्युलर म्हटलं तरी यूज होते, कारण की आपण चहामध्ये टाकतच असतो. त्याचबरोबर मी इथं घेतलेलं आहे 2.5 कप दूध. तुम्हाला जसं थिकनेस हवी असेल तर कमी दूध टाका, जर पातळ हवी असेल तर जास्त दूध टाकू शकता. तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही बनवा. तर इथं मी थोडीशी घट्ट बनवणार आहे, त्यासाठी मी 2.5 कप दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर आता आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये साखर पण घालायची, पण साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला, जेवढं गोड लागेल तेवढं. छान असं ढवळून घ्या मस्त. बघू शकता तुम्ही, कलर पण किती सुंदर आला आहे असा. नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही. मी याच्यामध्ये ना 3 वाट्या मी साखर घातलेली आहे. त्याचबरोबर मी इथं घेतलेले दूध पावडर अर्धा वाटी, छोटी अर्धा वाटी, म्हणजे आपले टेबलस्पून आहेत ते 2 घ्या. आणि अशी छान अशी ढवळून घ्या खीर. मित्रांनो, अजून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि लाईक करायला विसरू नका. आता आपली खीर आपण 2-4 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. जर तुम्हाला खीरीची टेस्ट आवडली तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. नवीन यूट्यूबर असले की लोक काय करतात की पुढे असं ढकलून व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे मग त्यांना रेसिपी व्यवस्थित कळत नाही. तर तसं न करता पूर्ण व्हिडिओ बघा. छान उकळी फुटलेली आहे आपल्या खीरला. छान अशा आता एकदा हलवून घ्या. बघा मस्त अशी शिजत आलेली आहे आपली खीर. याला एवढा वेळ लागत नाही, पण आपण त्याच्यामध्ये गाजर घातलेला आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ आपण त्याला हे करतो, शिजवून घेतो. आणि आता आपली खीर तयार आहे. तर वरतून अजून 1 चमचा साजूक तूप टाका, चव खूप छान येते त्याने. बघा किती छान अशी खीर झालेली आहे आपली तयार. तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा थंड जरी खाल्ली तरी छानच लागते ही. घ्या मग आता वाढून आणि करा खायला स्टार्ट. कलर बघा किती सुंदर आलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला केशर घालायचं असेल तरी घालू शकता, पण गाजराचे कीस घातल्यामुळे कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या खीरला. नक्की ट्राय करा.
आणि जाता जाता माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय बाय, गुड नाईट.